यांची ही शिव महापुराण कथा श्री क्षेत्र वनारसी श्री सद्गुरु भारती बाबा यांच्या या पवित्र तपोभूमीमध्ये त्यांच्या चरण सानिध्यामध्ये त्यांच्याच 11व्या पुण्यस्मरणानिमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या परिश्रमातून कमिटीच्या आयोजनाच्या माध्यमातून श्री परमश्रद्धेय परमपूज्य संबितजी बाबा यांच्या मार्गदर्शनाने भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आपण श्रीमद शिव महापुराण कथा आज आपण 6व्या दिवसामध्ये उपस्थित आहोत। शिव महापुराण कथा ही जीवनाला कल्याण करणारी कथा ही जीवनाची व्यथा नष्ट करणारी आहे। आपल्या जीवनामध्ये ग्रंथ शास्त्र माहीत असावं, मोघम जीवन जगू नये। मोघम पार्थ सजीवती भगवान कृष्ण परमात्मा गीतेमध्ये बोलतात। मोघम जीवन जगण्यामध्ये काही अर्थ नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी अशी मोघम जगणारी कितीतरी आहेत। पशु पक्षी प्राणी जलचर भूचर खेचर चराचर सगळे मोघम जीवन जगणारी आहे। या जगामध्ये नियमानं जीवन जगणारा केवळ आणि केवळ एक मानव आहे। मग मानवाला शास्त्र माहीत असावं, मानवाला पुराण माहीत असावं, मानवाला सद्गुरूचा बोध असावा। ज्याच्या जीवनात बोधच नाही त्याचं जीवन विविध अवस्थेत असतं, भ्रमिष्ट असतं, भ्रमात्मक तो जीवन जगतो। मनुष्याने भ्रमात्मक राहू नये, संशयात्मक जीवन जगू नये। संशयाने जीवन जगलं की मनुष्य सुख आणि दुःखाच्या द्वंद्वामध्ये सापडतो आणि एकदा का भ्रम केला की मनुष्याचं जीवन त्या दुःखापासून परावृत्त होतं, दुःखाचं निवारण होतं। आणि जरी प्रारब्धावशात दुःख आलंच तर त्याच्या वेदना त्याचा प्रभाव आपल्यावर तितकासा पडत नाही। त्याच्याकरता बोध पक्का असावा। आपलं जीवन कुठंतरी एखाद्या पथावरती मार्गावरती दृढ असावं, भक्ती भाव दृढ असावा, देवावरती निष्ठा असावी, सद्गुरूवरती निष्ठा असावी, ग्रंथावरती शास्त्रावरती पुराणावरती महापुरुषांच्या वरती आपल्या आई वडिलावरती आपल्या कुळावरती कुलदेवता कुलदेवी निष्ठा असली पाहिजे। हे आपल्या जीवनाला सगळे सहकार्य करणारे परात्पर परमात्म्यापर्यंत नेऊन घालणारी। पण आपण जर त्यांच्या जवळ नाही गेलो, आपण त्यांची आराधना नाही केली, त्यांचा आशीर्वाद नाही घेतला तर आपल्या जीवनामध्ये काहीही मिळणार नाही। म्हणून संशयात्मक जीवन जगायचं नाही, निश्चयात्मक जीवन जगायचं। ते रस्त्याने चालता चालता घाई गडबडीमध्ये चालत होता, रस्त्याने चालला, चालता चालता पाय भरला
आता रस्ता आहे, रस्त्यात काय नसतं, काही नसलं तरी माणसं आडवे पडतात. काल आम्हाला म्हशीच आड्या पळाल्या, आमचा आरसाच फुटला होता पण वाचला. म्हशीचं शिंगाला काय झालं नाही, आरशाला दणका बसला. आता तिचं नावच म्हशी, तिला ते काय गाडी आलेली बघितल्या आली आम्हाला. अशी माणसं पण आडवी येतात, गाडी जवळ आल्यानंतर रस्ता पास करायला बघतात. इतके हुशार माणसं आहेत. रस्ता आहे, रस्त्याने चालताना सावधगिरीने चालावं लागतं. चालता चालता पाय भरला. जोडीदार होता, जोडीदाराला म्हणलं पाय भरला गाड्या, माझा कशाने भरला काय माहित. आता ते मला जाऊ दे, चल भरला असं कशाने, नाही पण मला कशानेच भरलाय बघावं लागेल. मग बघायचं असल्याने वाकून बघितलं पण त्याला दिसाना काय नाही. मुकळवळ शेने का शेणाची, शेण आहे का शेणाची नेमकं कळना. याने बॅटरी लावून पाहिलं, काय ओळखायला याय ना, चालायला लागला. पण ते म्हणा नाही गाड्या कशाचं ते मला बघावंच लागलं. त्याने काय केलं, हाताने पायाला हात लावला ना, असं नाकाला लावलं. हे संशयाचा परिणाम. आणि ती घाण होती. संशय आलाय, पाय भरलाय, धुवून काढावं, मोकळं व्हावं, कशाला वाच घेत बसायचं. पाय भरलाय पण नाक भरलंय, बरं नाक भरायसाठी हात भरावा लागला ना. सगळं जीवन बरबाद व्हायला लागलं याच्यामध्ये. कशाला आपल्या हाताने आपली फजिती करून घ्यावी. संशय आलाय ना, मिटवून टाकावा. याला मिटवण्याकरता काय, पाणी आहे ना, पाण्याने पाय धुवून काढावा, रस्त्याला आपल्या कामाला लागावं. संशय जीवनात आलाय ना, श्रीगुरूकडे जावं. नाही श्रीगुरू भेटले, ग्रंथ आहेत, हे शिव महापुराण, प्रत्यक्ष शिव भगवान परमात्मा आहे. सद्गुरू ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबराय आहेत. ती वाङ्मय मूर्ती आहे. श्रीमद भागवत ग्रंथ नव्हे हा, श्रीकृष्ण ग्रंथ नाही आहे ते. जे ग्रंथ ज्याचं वर्णन करतात, महिमा गातात, ती त्याची वाङ्मय प्रतिमा आहे, वाङ्मय मूर्ती आहे. तिची सेवा जर केली तर साक्षात त्याची आपल्यावरती कृपा होते. संतांनी सहज ही समाधी भाषा तुमच्या आमच्या समोर ठेवलेली आहे. तुमच्या आमच्या भाषा व्यवहारातल्या भाषा आहे. व्यवहाराची भाषा बदलते. समाधी भाषा नाम भावनिक भाषा बदलत नाही. आमचे गुरुजी सांगत असतात, वकिलांनी शिकवलेली भाषा बदलते. रस्त्याने मोटरसायकल चालली, एक छोटासा मुलगा, दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या, वडिलांनी दिवाळीला त्याला बक्षीस दिलं होतं. फटाके वाजायचे नाही, हातपाय भाजतील, पोळतील, काहीतरी पोरग करून घेईल म्हणून त्याला सांगितलं तुला सायकल घेऊन देतो सुट्ट्यामध्ये खेळायला, फटाके वाजायचे नाही. पोरग कबूल झालं, त्याला सात्विक होतं, ऐकण्यात होतं, संस्कार चांगले घरामध्ये होते. छोटस पोरग 5वी 4थीचं, काही अडचण नाही, मला बाबा मला सायकल द्या. सायकल आणली, त्याला सायकल शिकवली. मग ती एकटं चालू लागलं, पण त्याला भाकर कुठं गोड लागते. आता संध्याकाळी झोपताना सायकल उशाला घेऊन झोपायचं. सकाळी उठलं की हातून नातून उठलं की सायकल खेळायला बाहेर पडायचं. मग नाचलं त्याच्यात, त्याला त्याचा आनंद येत होता. रस्त्याने सायकल खेळता खेळता एक मोटरसायकलवाले फास्ट आले आणि त्या पोराला धक्का लागला. मी भाषा करता बोलते, हे लक्षात ठेवा. तुमचं माझं जीवन बदलणार आहे, पण ही ग्रंथ बदलणारी नाहीये. हे ग्रंथातलं ज्ञान बदलणार नाहीये. तुम्हाला आम्हाला बदलवणारं ज्ञान आहे. तुमच्या आमच्यामध्ये सत्यत्वाची अनुभूती आणून देणारं ज्ञान आहे. धक्का लागला,
आणि धक्का लागल्यानंतर पोराला लागलं. पोरग मोठ्याने आरडलं. आसपासची माणसं बाहेर रस्त्यावरती आली. तेवढ्यामध्ये त्या मोटरसायकलला एक दोघांनी धरलं. तिला काय सांगावं लागतं का धरायचं? आणि ज्याचा संबंध नाही तोही हात धुवून घेतो. फक्त वाट बघतात टाकायची. याकाने टाकले की सगळेच पडतात. तो पण कधी कधी चूक नसताना रटे खावे लागतात. जगाची रीत फार विचित्र आहे. पोरग मोठ्याने ओरडू लागलं. त्या गाडीवाल्याला धरलं. गाडीवाल्या म्हणला की बाबा पोरग आडवं पडलं, माझी काही चूक नाही. पण आता ते लहान आहे, बाळ आहे, ठीक आहे, माझी चूकच मानायला मी तयार आहे. माझ्या लेकरासारखं लेकरू आहे. ते समोरचे माणसं एकमेकाला समजून घ्यायला कधी कधी तयार होत नाहीत. मग तंटा वाढत जातो. तंटा पार कोर्टापर्यंत गेला. एकामेकावरती केशी भानगडी झाल्या. या मुलाकडच्या वडिलांनी मुलाच्या वडिलांनी कोर्टामध्ये केस वकील लावला. वकिलाने त्या पोराला पाहिलं, काय झाले परिस्थिती सगळे लक्षात आली. पोराचा हात गळ्यात बांधला. हात मोडला म्हणे पोराचा. डॉक्टरचं सर्टिफिकेट आणलं. कोर्टामध्ये त्याला कठड्यात उभा केलं. प्रति वकील प्रश्न विचारू लागला, बाळ काय दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये कस काय चाललंय? सुट्ट्या कस काय गेल्या? माझ्या सुट्ट्या आनंदात गेल्या, पण आता आनंद मावळला माझा. काय रे? बघा, लहान बाळाचा आनंद या मोटरसायकलवाल्याने हिरावून नेला. आता 4-2 दिवस सुट्ट्या राहिल्या होत्या. मस्त आनंदात तू सायकल खेळला असतास. पण काय दुर्दैव रे, त्या मोटरसायकलवाल्याने तुझा हातच मोडून टाकला, नाही का रे? हो, माझा हात मोडला. तुला सायकल फास्ट चालवती ती वाटतं? हा, मी फास्ट सायकल चालवतो. त्याला व्यवहारिक भाषेतून समाधी भाषेमध्ये चालवलंय वकिलांनी. आता याचा हात मोडलेला आहे, पण खरंच मोडलाय का नाही हे सिद्ध करायचंय. ही वकिली भाषा आहे. एका वकिलाने शिकवलंय, दुसरा वकील तरी शिकवलेलं बदलवतोय. म्हणून आरोपीला सांगितलं जातं कधी कधी वकील त्यांचे सांगा, आम्ही बोललो एवढंच बोलायचं, मध्ये टरटर करायची नाही. नाही तर मग काय झालं तर जबाबदार आम्ही नाही. तुमचे पैसे गेले. त्या बाळाला वकील राहून विचारायचा, काय कधी कधी माणसं बघा लहान लहान लेकराच्या आनंदामध्ये विरजन घालतात, संकट आणतात. बाळा, तुझ्यासारखी सायकल खेळायचा मला पण छंद आहे. मी पण लहानपणी अशी तुझ्यासारखी सायकल आणायचो. मी तर ना उशाला सायकल घेऊन झोपायचो. तुझं कसं आहे? मी पण उशाला घेऊन झोपतो. वा वा वा, तुला पण फार छंद आहे माझ्यासारखाच. तुला वेगाने सायकल हाणता येते, फास्ट सायकल हाणता येते. तुला छंद खूप सायकलचा लागला, आनंद मिळत होता. पण आता तुझा आनंद मावळला. काय रे बाळा, विनाकारण तुझा हात मोडला, तुझ्या गळ्यात पडला. बरोबर, त्याच्याच गळ्यात पडला ना, तुमच्या गळ्यात आला, त्याच्याच गळ्यात पडला. आता गळ्यात हात बांधलेला. त्याने वकिलाने सांगितलं, बाळा तुझा हात पूर्वी असा आता वर हात होत नसेल. नाही, माझा हात वर होत नाही, पण पहिला किती वर होत होता? पोराने सहज हात वर केला, मला इतका वर होत होता. गळ्यात हात कुठे गेला? गेला वर. हात मोडला होता ना, गळ्यात बांधला होता ना, मोडला म्हणून. मग मोडलेला हात गळ्यात बांधलेला वर कस काय गेला? आता याचा अर्थ काय? हात मोडलाच नव्हता. मोटरसायकल वाल्यावरती आरोप केलेला होता. मग हे सिद्ध कसं करायचं? याला समाधी भाषा म्हणतात, हृदयाची भाषा म्हणतात. त्याला हृदयाच्या भाषेकडे नेलं आणि सत्य वदवून घेतलं. त्या हृदयातून सत्य बाहेर आलं. ही हृदयातली भाषा आहे राजा. ही कळण्याकरता हृदयाने वाचावी लागेल, हृदयाने ऐकावी लागेल आणि हृदयातून सांगावी लागेल. ही परब्रह्म भाषा आहे, प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप भाषा आहे. मग तुम्हा आम्हाला कळण्याकरता ऋषी मुनींनी, संत महात्म्यांनी, सद्गुरुजनांनी स्वतःच्या जीवाचं रान केलं, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली आणि जीवन समाजाकरता चंदनासारखं या साधू लोकांनी झिजवलं. पूजनीय वंदनीय परमश्रद्धेय ब्रह्मलीन भारती बाबा यांनी तुमच्या आमच्या करता तिथं एवढा मोठा खटाटोप केला. कोणाकरता केला? तुमच्या आमच्या करता.
स्वार्थ काय आहे त्यांचा? काही स्वार्थ नाही. ना हरामासाचं ना रक्तमासाचं काय ना तर त्यांचं आपलं काहीच नाही. पण येतो हिताचा कळवळा, जगाच्या सामान्य जीवाच्या हिताचा कळवळा साधू जनांना येतो. नको बापा बुडते हे जन न देखवे डोळा. जग अज्ञानी आहे पण त्याला सन्मार्गाला लावावं. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे. ज्याला हा मार्ग कळतो तो जगाच्या मेळ्यामध्ये दिसत नाही. ज्याला मार्ग कळत नाही तो या ज्ञानी लोकांच्या मेळ्यात येत नाही. हा फरक आहे. पण आलं पाहिजे. कळो न कळो सेवा भावाने अशा या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपल्या हिताच्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आपलं जीवन कृतार्थ करून घेतलं पाहिजे. तुम्हा आम्हाला चांगल्या वाईटाचं पुरेपूर ज्ञान नाही म्हणून ही पुराण आपल्याला ते ज्ञान करून देतात. आपलं रक्षण करणारं कोण आहे? आपल्याला जन्मल्यापासून वाटतं आपले आई बाप आहेत. अगदी रांगत बाळ चालतं नाही. रांगत्या बाळाला सुद्धा तुम्ही असं भय दाखवा, भय दाखवा, ते भीत नाही. आणि भेडवलं तर ते म्हणतं मी माझ्या आईला सांगन. त्याला माहितीये जग अख्खं एका बाजूला, माझी एकटी आई एका बाजूला आहे. एवढी मोठी त्याची आई आहे, ताकदवान आहे, शक्ती संपन्न आहे. त्याचा विश्वास आहे त्याच्या आईवरती. त्याला बाकी काही कळत नाही. पण माझं रक्षण करणारी माझी आई आहे हे त्याला पक्क माहिती आहे. खऱ्या खोट्याचं ज्ञान आईला आहे. खऱ्या खोट्याचं ज्ञान कोणाला आहे? आईला आहे. एक पोरगा अंगणात खेळत होतं, आई चुलीवरती स्वयंपाक करत होती. एक संन्यासी महात्मे आले. पोरग खेळत होतं. खेळता खेळता पोराच्या हातात 1 रुपया होता. ते असं वर फेकायचं, हातात झेलायचं, वर फेकायचं, हातात झेलायचं. त्याच्याकडून झेलता झेलता पैसा खाली पडला. पण कुठं पडला लक्षात येईना, दिसना. तेवढ्यामध्ये साधू आले. साधू आले ते भिक्षा करता. अल्लख निरंजन दारात भिक्षा मागण्या करता आलते. पण ते साधू महाराजांना 1 रुपया दिसला, ठोकळा दिसला. अल्लख निरंजन म्हणले पैशावर पाय टाकला. ते पोराने पाहिलं. पोराने पाहिल्यानंतर पोरग आईकडे गेलं. ते बेस पाहून घाबरलं. जटा, दाढी, अंगावरचा वेशभूषा हे सगळं पाहिल्यानंतर घाबरलं. ते आईकडे गेलं. मोठ्याने आवाज दिला, आई का रे बाळा बघ ना, ह्या साधूने माझ्या पैशावर पाय दिलाय. आई म्हणली देऊन दे मेल्याला. ते खोटाची. कोण खोटा आहे? आधी तर दोन्ही बी खोटेच. खरा साधू पैशावर पाय देऊ शकत नाही. मग आई काय म्हणली? आईच्या दोन्ही बोध झाला. देऊ दे मेल्याला. हा मेला पण कोण आहे? खोटा आहे. आणि ते पैसा पाय दिला ते पैसा पण काय? खोटा आहे. 1 रुपया खोटा आहे रे बाळा. ते देऊ दे त्या मेल्याला त्याच्यावर पाय. पोरग शांत झालं. साधूने पाय काढून घेतला. कशामुळे काढला? खऱ्याचं खोट्याचं ज्ञान. पैसा खोटा याचं ज्ञान झालं. आणि पोराची आसक्ती पैशासाठी होती. पोरालाही खोटं म्हणलं की ते म्हणते जाऊ दे म्हणणे तुला. आई सर्वस्वाचं ज्ञान करून जशी देते व्यवहारातलं, तसे ग्रंथ तुम्हाला मला आमच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान करून देतात. नाही तर देवाचं वर्णन करता येत नाही. देव वर्णनातीत आहे. त्याला मनानं चिंतन करता येत नाही त्याच्या स्वरूपाचं. म्हणून जीवनामध्ये आपली वाणी एवढी मोठी नाहीये की देवाचं वर्णन करेल. आपल्या स्वतःचंही त्याला वर्णन करता येत नाही. आपलं स्वरूपही वर्णनातीत आहे, शब्दाच्या अतीत आहे. म्हणून जीवनामध्ये मग चाललंय काय हे कळण्याकरता चाललंय. देवस्थानवरती येण्याकरता गाडी लागते, साधन आहे. मग गाडी इथपर्यंत आल्यानंतर ती गाडी आपण जवळ घेऊन बसत नाही, गाडी सोडून देतो. का? आपलं साध्य प्राप्त झालं. तशी वाणी साधन आहे. साध्य प्राप्त झालं की वाणी जाते आगे. मौनम सर्वार्थ साधनम.
ज्ञानोबा तर म्हणतात, ज्ञानदेव मौन जपमाळ ज्ञानदेव मौन जपमाळ ज्ञानदेवा मौन जपा माळ अंतरी. जिथं वाणी थांबते तिथं देवाची साधना चालू होती. गुरु शिष्याला कुठपर्यंत सांगतात. वाणी थांबली की गुरुही थांबतात, शिष्यही थांबतो. शिष्य गुरुला कुठपर्यंत विचारतात. मनात त्या शंकेचं निरसन झालं की बोलणं थांबलं, वाणी थांबली. मनो वाचातीत तुझे हे स्वरूप. त्याचं स्वरूप कसं आहे? अरे याच्या स्वरूपाचं वर्णनच करता येत नाही. असित गिरी समंशात कंजलम सिंधू पात्रे. शिव महिन्यामध्ये आले. समुद्रातल्या पाण्याची स्याही केली, पृथ्वीचा कागद केला, मेरू पर्वताची लेखणी केली. या बाबाचं ज्या लीला लिहायला जर बसलं कोणी लिहू शकत नाही, ही पुढे पडू शकत नाही. समुद्रातली शाही संपेल, पृथ्वीचा कागदही संपेल, पण त्याच्या लीला संपणं कठीण आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये शिवशक्ती प्राप्त करून घ्यायची असेल, आपल्याला जमल तसं आराधना करावी, साधना करावी, त्याचं व्हावं, त्याची सेवा करावी. कालपर्यंत आपण भगवान शिव शंकर आणि पार्वती मातेचा विवाह पावसा पाण्यात लावला. पावसाला वरून देवालाही वाटलं आपणच का गैरहजर राहायचं. आले सगळे देवदेवादिक बिचारे, नाहीतरी सगळी सृष्टी नाही त्रिभुवन देवाच्या लग्नाला होत. त्याच्यामुळे सगळे आले. शिवशंकर पार्वती मातेचा विवाह झाला, पण कशामुळे झाला? तुमच्या माझ्या स्वार्था करता झाला. त्यांना काही घेणं देणं नाही. त्या बाबा तो समाधीमध्ये बसले होते. खरं तर भगवान शिवशंकराला याच्याशी काही घेणं देणंच नाही. ते वृत्तीवरच नाही. त्यांचं सदैव निवृत्ती वृत्ती आहे. संसाराच्या अतीत त्यांचं जीवन आहे. त्यांनी सगळं सोडलंय राजावर. त्या पारण्या निघाला बरं का. कोणाचा? कोणाचा? हरिभाऊचा. हरिभाऊचा पारण्या कधी बी निघतो. देवाचा निघला. देवाचा परण्या निघला. नारद महर्षी काय झालं होतं, हे लय मोठं नाटक रंगीलं होतं देवाधिकांनी. भगवान शंकर हजारो वर्ष
सती माता गेल्यानंतर जी तपश्चर्याला बसले, समाधिस्थ झाले, तर वृत्तीवरच यायना. भरपूर प्रयत्न केले, शेवटी सगळे थकले. ब्रह्मदेवाने काय केलं, कामदेवाला पाठवलं. सगळ्या देवाने विचार करून कामदेवावरती जबाबदारी टाकली. पण कामदेवाने खूप प्रयत्न केले, पण काहीच उपयोग होईना. शेवटी ब्रह्मदेवाने एक दिवस युक्ती रचने सांगितले त्यांना, असे असं करा, तसं करा, म्हणजे याने तरी देव वृत्तीवर येतील, त्याने तरी समाधीचं उत्थान होईल. पण काही प्रयत्न होईना. शेवटी कामदेवाला सांगितलं, तुला गेल्याशिवाय तर पर्याय नाही. त्याने सांगितलं, मी जातो गड्या, पण आता पुन्हा मी परत येईल म्हणून मला वाटत नाही. जर देव जागे झालेच तर मी जिवंत राहीन म्हणून भरवसा नाही, मला नक्कीच जाळून मारतील ते. जगाला कधी कधी काही घेणं देणं नाही महाराज कोणाचं. ते आमचे गुरुजी एक शब्द बोलायचे, लोकांची दाढी जळाली ना, जळू द्यावा, आपली बिडी पेटून घ्यावा. एखादं जर दाढी पेटली झाला, थांब थांब थांब, ते म्हणे काय थांब, बिडी पेटवली म्हणजे ती दाढी जळली, ती जळू द्या ना, तिथं जळू नका, पण तुझी बिडी पेटली पाहिजे. इथं वडीत नाही कोणी, सगळे सज्जन माणसे, फक्त खिशाचं आपल्याला काहीतरी निघा. किमान कमीत कमी आपल्या या पूजनीय वंदनीय सद्गुरू ब्रह्मलीन भारती बाबाच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर व्यसन करत जाऊ नका. सेवा करायची ना, सेवाच करा, पापाला भागीदार होऊ नका. या ठिकाणी आल्यानंतर बिडी, तंबाखू, सिगारेट, अन्य काही व्यसन विनाकारण पाप पदरात घेऊ नका. फार मोठ्या साधूच्या तुम्ही सान्निध्यामध्ये आहात, त्यांनी खूप पवित्र जीवन जगायला शिकवलंय आपल्याला, निष्कलंक जीवन जगायला शिकवलंय. किमान कमीत कमी या प्रांगणाच्या महाद्वारात आलं की आपलं सगळं जीवन बाहेर झोकून द्यावं, पवित्र होऊन मध्ये प्रवेश करत जा. नाही कोणी बोललं म्हणजे आपण त्याचा गैरफायदा घ्यायचा नसतो. स्वतःच्या मनाला स्वतः लाजलं पाहिजे. पावित्र्य सांभाळा या आश्रमाचं, या देवस्थानचं. सिद्ध देवस्थान आहे, पवित्र देवस्थान आहे. बाबाजींनी खूप कष्ट करून तुमच्या करता उभा केलंय. आपण पैसे दिले असतील, आपण अन्न दिलं असेल, आपण वस्त्र दिलं असेल, आपण सेवाही इथं करत असाल, केली असेल, पण पावित्र्य तुम्ही मी देऊ शकत नाहीत. पावित्र्य हे बाबाजी देतात. पावित्र्य त्यांची ताकद या बाबाजींची. इथं कुठेही मंदिर बांधता येतात, कुठेही अन्नदान करता येतं, कुठेही वस्त्रदान करता येतं, कुठेही द्रव्यदान करता येतं. पण या ठिकाणी द्रव्यदान केलेलं, अन्नदान केलेलं, वस्त्रदान केलेलं, निष्काम सेवा केलेली त्याला फळ मिळणार आहे. म्हणून जीवनामध्ये हे नियम पाळा. आपला स्वार्थ आहे, दुसऱ्या करता नाही. दुसरा कोण काय करतो पाहण्यापेक्षा आपल्याला काय करायचे आपण बघा, आणि आपलं जीवन आनंदी बनवा, सुखी बनवा. आपल्या मुलाबाळांना या साधूंचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तुम्ही इथं सेवा निष्काम भावनेने आणि पवित्र मनाने कराल, तुमचं कुटुंब घरी सुखी राहील. साधूच्या कृपेत फार मोठी ताकद आहे राजाओ. साधूची कृपा झाली तर दगड सुद्धा फिरतात. साधूची कृपा झाली तर मुके प्राणी बोलतात. साधूची कृपा झाली तर मेलेला माणूस उठतो आणि ज्ञानेश्वरी लिहितो. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? जिवंत माणसाने लिहिली. काय सच्चिदानंद बाबा गेले होते, अंत्ययात्रा चालू होती, त्याला उठवलंय आणि त्या सच्चिदानंद बाबाने ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबांनी सांगितली. या जगात, या भारत देशामध्ये जगाला आश्चर्य दाखवण्यासारखं काही लिहिलं आहे. मला वाटतं रात्री महाराजांचं कीर्तन झालं वाटतं निवाशांच्या. ते ज्या देवस्थानावरती आहेत ना, ते देवस्थानामध्ये कशाचं मंदिर आहे? तिथं गेलंय कोण? निवाशाला गेलंय का कोणी? कोण नाही गेलं. इथलं कशाचं मंदिर आहे? तिथं खांबाचं मंदिर आहे. मग मला तुम्हाला एक विचारायचंय, खांबाला मंदिराला खांबा असतात का खांबाला मंदिर असतो?
कसं आहे इकडे जालना जिल्ह्यात कसं आहे बरं? मंदिर बांधायचं म्हणलं खांब उभा करावे लागतात का खांबाला मंदिर बांधावे लागतात? कसं आहे आपल्याकडे? मंदिराला खांब बांधावा, मंदिराला खांब उभा करावा. आता कोणतंही बोला, तुमचं आडवच येणार आहे थोडस. हे जगाची रीती बघा, जगाची रीती. देवाला मंदिरं बांधले जातात आणि त्या मंदिराला खांबा असतात, मंदिराला खांबा असतात. पण या आमच्या भारत देशात, विशेष महाराष्ट्रामध्ये एक नवीनच कौतुक केलंय ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराच्या खांबाला टेकून बसले आणि ज्ञानेश्वरी लिहिली. त्या खांबाला मंदिर आहे, खांबाचं मंदिर आहे ते. ही कृपा आहे बरं, त्या खांबावरती कृपा आहे. पैस खांब म्हणतात त्याला. प्रब्रह्म स्वरूप असणे आमचे ज्ञानोबरा आहे. साधकांची मायबाप, योग्यांची माऊली, ज्ञानियांचे राजे, समग्र विश्वाची माऊली, विश्व माऊली, योग्याने सुद्धा आई म्हणावं. ज्ञानराज माझी योग्याची ज्ञानराज माझी योग्याची ज्ञानोबरासारख्या महान संतांनी खांबाला मंदिर उभा केला. असा खांब, त्याच्यावर कृपा केली, रेड्यावर कृपा केली, म्हणून साधूची सेवा करावी, निष्काम भावनेनं करावी. माझा मुद्दा हा होता. भगवान शंकर हजारो वर्ष तपश्चर्या करत आहेत, समाधीमध्ये लीन झालेली आहेत. आणि त्या कालावधीमध्ये तारकासूर नावाचा दैत्य उन्मत्त झाला होता, अधर्म माजला होता. धार्मिक लोकांना त्रास होत होता. ऋषीमुनींचे यज्ञ बंद पाडले जात होते. निरापराध लोकांचे बळी जात होते. नको तिथं तांडव माजलं होतं आणि यापासून त्रस्त झाली होती सर्व देवादिक. स्वर्गावरती सुद्धा त्यांनी स्वाऱ्या केल्या होत्या. 33 कोटी देवता त्रस्त झाली, सामान्य जीव त्रस्त झाले. अशा अवस्थेमध्ये काय करावं? त्या तारकासुराने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवानं वरदान दिलं होतं की तुला भगवान शिवशंकराचा ज्येष्ठ मुलगा कार्तिकेय याच्या हाताने तुझा वध होईल. आता हे आतीच करायला लागला. स्वतःच्या नगरामधून लोकांना पळावं लागलं, स्वतःचे सर्व सोडून द्यावं लागलं, प्राणाला
मुकायची वेळ आली, कुठपर्यंत सहन करावं म्हणून सगळे त्रस्त झाले. सतीनं देह बापाच्या यज्ञामध्ये समर्पित केला. भगवान शंकराने तो यज्ञ विध्वंस केला होता. दक्षाचं मुंडकं उडवलं होतं, वीरभद्र पाठवला होता. अनेक ज्यांनी त्या यज्ञामध्ये भगवान शंकराची निंदा केली त्याला शिक्षा दिली होती. बघा, देवामध्ये जर भेद पाहिला तर काय होतं, त्या नुसत्या कथा ऐकायच्या नाही. कोणाला माहित नाही दक्षाचा यज्ञ, कोणाला माहित नाही सतीनं तिथं स्वतःचा देह समर्पित केला, सगळ्याला माहिती आहे. पण का असं घडलं? दक्षाने निंदा केली भगवान शंकराची आणि आराधना केली विष्णू भगवंताची. त्रिभुवनातील सर्व देवादिकांना आमंत्रित केलं, पण स्वतःचा जावई असून त्याला बोलवलं नाही, त्याचा द्वेष केला, निंदा केली. सती न बोलवता गेली. भगवान शंकरनं सांगितलं जाऊ नको सती, अपमान होत असतो. माझा बाप आहे, कसं पटत नाही होतं मला स्वामी, माझा बाप माझा अपमान कसा करील बरं. माझी आई वाट बघत असेल, माझ्या बहिणी वाट बघत असतील, सती कशी आली नाही, सती कशी येईना, सती कशी आली नाही, सती कशी येईना. त्यांना अन्न गोड लागत नसल, लयच मग तरी जात असतील. हिला कोणी विचारत नाही, पण उगा घेण्या देण्याचं गुड का ती बाहेरचा. म्हणतात बा खरं का खोटं तर मलाच माहिती. माहेरचं म्हातारपणाला जरी कुत्र दिसलं माहेरचं तरी अप्रूग असतं म्हणतात. मारायला टिकलं तरी उठत तीन हातात तुकडा घेतील, माझ्या माहेरचं कुत्रे म्हणून तुकडा टाकते. खरंय का नथवाले मावशी? अप्रूग माहेर येते. माहेर त्यालाच म्हणतात जिथं आई आणि बाप असतात. आपल्या वारकरी संप्रदायाने माहेर दाखवलं ना. माझे माहेर जय हो. माझे माहेर माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर माझे माहेर पंढरी आपलं माहेर आहे. प्रत्येक माता भगिनीला माहेराची आवड असते, कुतूहल असतं, कौतुक असतं. पण माहेर आपलं माहेर किती दिवस राहतं? किती दिवस माहेरला किती दिवस जाता बरं तुम्ही? 5 लाख का वैंस? माहेर किती दिवस असते? आता ह्यांना काय माहिती माहेरच म्हणून तुम्हाला विचारलं. माहेर कोणाला आहे? तुम्हाला, ह्यांना नाही. माहेर तोपर्यंतच असतो जोपर्यंत आई आणि बाप आहेत तोपर्यंतच आपल्याला आपुलकीचं बोलवणं असतं.
म्हातारी आई असू द्या, धरणीला पडलेली असू द्या, तुम्ही जर भेटायला गेला आणि परत निघाला की आई म्हणत असते, गंगू आता कधी येशील ग? अजून निघालीच नाही. आईच्या उशारात बसलेली तरी तिला लगेच वेध लागतात. पोरगी चालली, परत कधी ती कुणाला माहिती. आता हे पिकलं पाणी कधी गळून पडत सांगता येत नाही. अंतःकरणामध्ये वियोगाच्या वेदना लागलेल्या असतात. म्हणजे लेकीला पण वाटतं आई येईल ना, मी 4-2 दिवसांनी पुन्हा तुला भेटायला येईल. काय आवडतं तुला? हे एकलंच अवघड खेळू. जेव्हा आवडत होतं तेव्हा 1 दिवस नाही म्हणली, भेटायला सुद्धा नाही गेली. त्यावेळेस आई निरोप द्यायची, म्हणायची नाही माझ्या पोराला डबा द्यायला पण नाही, नवऱ्याच्या टपऱ्याचा कसा देवारा होतो तसा नाही, संसाराची ओढ लागली होती. आता म्हातारी धरणीला पडली, आता म्हणजे तुला काय आवडतं? तिच्या मुखात दातच नाही, काय आवडत तिला? तिला खाल्लेलं पचत नाही, चावत पण नाही, आणि आता म्हणजे काय आवडतं? काही नाही आवडत बाई, 2 शब्द तर गोड बोलण्यासाठी ये, बाकी काही नाही आवडत. कालांतराने ती आई जाते. प्रत्येक दिवाळीला आई बोलवत असते, किंवा निरोप तरी देते, भावाला तरी सांगते फोन कर ये म्हणावं. आम्हाला एक बीड मध्ये कीर्तन झाल्यानंतर एक माता भावली कीर्तन झाल्या, भेटल्या, चहा प्यायला घरी गेला, तिथं गेल्या तर रडायला लागले. रडायला लागल्यानंतर आम्ही विचारलं काय झाले नेमकं. ते कीर्तनात सांगितलं, त्यांना ते आठवलं. त्या म्हणल्या महाराज आता कालच दिवाळी झाली, दिवाळीच्या अगोदर महिना झाला माझी आई गेली. वडील गेलेले बरेच दिवस झाले, पण आई होती तोपर्यंत एकही दिवाळी माझी टळली नाही. प्रत्येक दिवाळीला आई मला फोन करायची. भावाला म्हणायची का रे फोन केलास का? तुला नाही कामाची वडे, तुला वेळ नाही पण फोन कर ये म्हणावं तिला. आता माझं तरी काय खरं आहे, माझ्या डोळ्यात आता येईल, 2 घास खाईल, ही आईची जात असते. हा पण महाराज आई गेली आणि दिवाळीला दरवर्षी भावाचा फोन आईच्या सामन्यावरून यायचा. या वर्षी पण आला, पण फोन कसा आला? फोन असा आला, दरवर्षी फोन यायचा, तायडे आईने बोलवलं बघ दिवाळीला आणि ये वाट बघती बघा आई. वाट कोण बघताय? वाट बघत बघ आई, हा भोप्या नाही बघत. कारण हा बैल बुद्या झाला. इकडे बैल बुद्या कळतो का? आपण जवळचीच का? म्हणून म्हणतो आईने बोलवलं ये बघ. पण या वर्षी फोन आला महाराज, फोन असा आला, मला असं वाटलं की माझा भाऊ आता आई नाही तरी पण मला फोन करून म्हणतोय काय की दिवाळीला ये. पण भावाने फोन केला, तायडे काय रे दादा, हे बघ आता आम्ही दिवाळीला काय घरी नाहीत, सुट्ट्या आहेत, पोरांना सुट्ट्या आहेत, मला पण सुट्ट्या आहेत, आणि आम्ही आता गोकर्ण महाबळेश्वरला चाललो. त्यामुळे तुला आम्ही आल्यानंतर फोन करून मी तुला भेटायला येईल. दुसऱ्या भावाचा फोन आला, गंगू मोठा भाऊ होता सगळ्या, आता घरी कोणीच नाही, आम्ही या वर्षी सुट्ट्या आहेत म्हणून करताना बालाजीला चाललो. बालाजीला आल्यानंतर मग प्रसाद घेऊनच मीच तुला भेटायला येईल. संपलं माहेर. म्हणून आपल्या जीवनामध्ये खरं माहेर संतांनी दाखवलं, ते न संपणार. हे लौकिक माहेर आहे, भौतिक माहेर आहे, स्थूल माहेर आहे, की ज्या असं माहेर प्राप्त करून दिले आपल्या संतांनी की ज्या माहेरातली आपली आई आणि बाप कधी मरतच नाही, अमर आहेत ते, आणि ते तुम्हा आम्हाला अमर बनवतात. तिथं आपली बहीण आहे, तिथं आपला भाऊ आहे, असं एक आपलं माहेर आहे. कोणतंही ते माहेर,
पंढरी आपलं माहेर आहे. जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा. आपुलिया अशा माहेरात जावं आणि अशा माहेरात राहावं. तिथं अपमान होत नाही, तिथला कधी निरोप टळत नाही. देव दरवर्षी हाक मारतो, आषाढी कार्तिकी विसरू नका मग. सांगत असे गोज पांडुरंग. सती माहेरात गेली, कोणी बोलना. सख्या बहिणी नाक मोडून बघायला लागल्या, तिरस्कार करू लागल्या, अनादर करू लागल्या. सख्या बहिणी पण चिडवायला लागल्या. सती आलीच काय? होय आली. काय स्कॉर्पिओ आणली का काय? बुलेट आणली काय? त्या बायलरच आलीच का? हिनवायला लागल्या. सख्या बहिणीत पण बापाने दम दिला होता सगळ्यांना. सती जर आलीच, मी तिला बोलवलं नाही, जावयाला निरोप दिला नाही, आमंत्रण दिलेलं नाही, पण सती माझी आल्याशिवाय राहायची नाही. जर निरोप न देता आलीच, जर कुणी तिला बोललं तर खबरदार. तिरस्कार केला होता सगळ्यांनी. काही बहिणी मुद्दाम चिडवायला, तिरस्कारांना, अनादरनं म्हणायच्या का ग सती, मग तुझा मालक कपडे घालतो का नाही अजून? त्याच्या गळ्यात साप तसाच आहे का? सती घर बांधलं का नाही अजून? हिनवायला लागल्या. सतीने हे सगळं सहन केलं, पण एक गोष्ट तितकीच खरी, तिच्या बापानं सगळ्याला दम दिला. तलवारीच्या धारीनं मुंडकं छाटलं जाईल म्हणून सांगितलं, पण आई आईच असते. आई मात्र बोलली. आईनं मान दिला, कुरवाळलं, जवळ घेतलं, चेहऱ्यावरून तोंडून हात फिरवला मायेचा. सती मंडपात गेली, यज्ञ मंडपामध्ये सगळे देव आलेले, सगळे देवाधिके देवी आलेले आहेत, ऋषीमुनी आहेत, तपस्वी आहेत, राजे राजवाडे, सर्वांची व्यवस्था आहे, आसनाची व्यवस्था, त्यांचा भाग त्यांना दिलेला आहे. पण आपल्या पतीला शिवशंकर भगवंताला मात्र यज्ञाचा भाग नाही, आसनाची व्यवस्था नाही. बापाने मोठे डोळे करून सतीकडे बघितलं. सतीनं सगळा रंग ओळखला. सतीनं सांगितलं, बाबा माहित नाही, जगाचा बाप माझा नवरा आहे. विष्णू भगवंताचा भाग आहे, ब्रह्मदेवाचा भाग आहे, इंद्रदेवाचा भाग आहे, पण माझ्या बापाचा का नाही? सती आगाऊपणा करायचं काम करू नको. आलीस ना, मुकाट्याना बस. माहिती येतो ज्याच्या अंगावर कपडे ज्याला घालायला नाही, निंदा चालू केली. गळ्यामध्ये मेलेल्या माणसाचे मुंडके गुंतवतो, तिचे माळ घालतो आणि त्याला यज्ञात भाग द्यायचा का? साप गळ्यात अडकितो, कामराला करकोटाने साप बांधलाय त्यांनी, व्याघ्रांवर धारण केलंय, मसलवाट्यामध्ये राहतो. तो कसला ब्रह्मांडाचा मालक? निंदा ऐकली. सतीला ऐकावीशी वाटना. वेळेवर मी पुढे चालणार आहे. काल हे झालं नाही म्हणून मी थोडस स्पर्श करून पुढे चालतो. सतीच्या अंतकरणामध्ये क्रोध निर्माण झाला, लाल बुंद झाली, अपमान वाटला. आता जर परत जावं, भगवान म्हटले होते सती जाऊ नको, अपमान होईल. ऐकलं नाही म्हणून पत्नीनं पतीचं कधीही हिताचं बोलणं ऐकावं, आगाऊपणा करू नाही. न ऐकल्यामुळं अपमान झाला. आता जर मी परत गेले तर मला पती हिणवतील. ये दक्ष कन्या ये, कारण त्यांनी या देहाला जन्म दिलाय. त्यापेक्षा या बापाचा आणि या देहाचा संबंध तोडावा, संपवून टाकावा देह.
सतीनं आपला देह संपवला. या इकडे पुढे बसा. सतीनं देह संपवला. नंदी सगळे शिवगर आले. बसा. यज्ञाचा विध्वंस करायचा प्रयत्न केला. सर्व दक्षाचं सैन्य देवादिकांच्या सैन्याने यांना परास्त केलं. ही आरडत ओरडत भगवान शिवशंकराकडे गेले. भगवान शंकराला सगळी हकीकत सांगितली. भगवान शंकर क्रोधायमान झाले. आपल्या जटा आपटल्या. जटेतून वीरभद्र निर्माण केला. परत विध्वंस करण्याकरता पाठवला. यज्ञाचा विध्वंस केला. दक्षाचं मुंडकं उडवलं. सगळे देवादिक पळून गेले. मध्यस्थी करायचा प्रयत्न केला, पण ज्यांनी ज्यांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला त्यांनाही शिक्षा केली आणि यज्ञ तिथंच थांबला. कुठलंही देव कार्य करायचं असेल, कुठलंही कोण्याही देवाचं कार्य करा, पण कोण्या देवाची निंदा करू नका. कोणत्या देवाची निंदा करा. तुम्ही नामस्मरण जर करत असाल, हे देव कार्याचे नामचिंतन करताय ना तुम्ही, भलं शिवशंकराचं नामचिंतन करताय, तुम्ही शिवशंकराचे भक्त आहात, तुमची अतीव श्रद्धा भगवान शंकरावर आहे, म्हणून तुम्ही भगवान विष्णूची निंदा करायची नाही, कमी लेखायचं नाही. निंदा घडली की अपराध घडला, अपराध घडला केलेली साधना मातीत गेली. पुण्य व्हायच्या ऐवजी पाप होत. पुण्य करता होय पाप, म्हणून दोष टाळा. नामचिंतन करताना 10 नाम अपराध सांगितले. कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाचा द्वेष ऐकायचा नाही, देवादेवामध्ये भेद पाहायचा नाही. एखादा देवीचा भक्त आहे, आपण देवाचे भक्त आहेत म्हणून त्याला हिनवायचं नाही, कोणाला कमी लेखायचं नाही, आपणच मोठे म्हणून बडेजाव मिरवायचा नाही, दुसऱ्यापेक्षा आपण मोठे आहोत म्हणून आपला वर्चस्व दाखवायचं नाही. परमार्थ फार लीनतेचा परमार्थ आहे, नम्रतेचा परमार्थ आहे. नम्र झाला होता तिने कोंडले अनंता. देव अनंत परमात्मा आपला कधी होतो? नम्रतेने होतो. अंतःकरणातले विकार संपवायचा प्रयत्न करा. आणि त्या कालावधीमध्ये भगवान शंकर स्वतः ते यज्ञाच्या ठिकाणी आले. ते सगळे सतीचे राग झाली देहाची, ते हाडं उचलले, खांद्यावर सतीला घेतलं. आणि त्या कालावधीमध्ये भगवान परमात्मा ते घेऊन जात असताना 52 ठिकाणी सतीची हाडं पडले. 52 विद्या शक्तिपीठ आहेत, ती तेव्हा तयार झालेली आहेत सतीच्या हाडानं. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 3-3.5 आहेत. कोल्हापूरची लक्ष्मी मातेचं ठिकाण, तुळजापूरचं तुळजाभवानी मातेचं ठिकाण, इकडं वनीची देवी आणि माहूरची रेणुका माता, ही 3.5 शक्तिपीठ आहे. ही तेव्हा झालेली स्वयंभू आहे, ती कोण निर्माण नाही केली, दगड मांडून देव नाही बनवला, स्वयंभू आहे. आणि त्या कालावधीमध्ये पुन्हा देवादिकांनी, विष्णू भगवंतांनी, ब्रह्मदेवाने मध्यस्थी केली, भगवान शंकराला विनंती केली आणि भगवान शंकराला विनंती करून पुन्हा यज्ञ दक्षता करून घेतला. यज्ञाला बोकडाचं मुंडकं बसवलं. कशाचं? देवाच्या सासऱ्याला, जगदंबा आईच्या बापाला. आपल्याला कशाचं बसावं लागल? ज्यांनी त्यांनी अंतर्मुख विचार करायचा. आपण काय दिवा लावला तसा पुढे दिवा लागणार आहे. हा आरसा आहे बा. शिव महापुराण, श्रीमद भागवत महापुराण, रामायण, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांचा गाथा, नाथबाबांचं भागवत आदी करून सकल ग्रंथ संपदा ही मानव जीवनाचा आरसा आहे. आरसा ही मनोरंजनाची कथा नाही, कर्मणुकीचं साधन नाही, हे आपल्या जीवनाच्या उत्कर्षाचं साधन आहे. आपला डोळा, आपला चेहरा याच्यात पाहावा आणि आपण कसे जाणून घ्यावं. आहे मी कोण याच्यात पहा. जगाला नका विचारू मी कोण आहे म्हणून. मी रामभाऊ, श्यामभाऊ, हरिभाऊ, दगडोबा, धोंडोबा आपण नाही आहेत ते.
आपण वेगळे, हे जगाने ठेवलेलं नाव आहे. आपलं असली नाव काय? आपलं असली शिव नाव आहे. शिवोहम शिवोहम. आम्ही कोण आहे? शिव आहोत. आम्ही परब्रह्म परमात्मा आहोत. हे कळून घेण्याकरता या कथा आहेत राजावर. बरेच दिवस झाले आता भगवान शंकरांनी यज्ञ पूर्ण करून घेतला. दक्षाला मंडकं बोकडाचं बनवलं, त्याच्या हातानं तो यज्ञ पूर्ण केला. शिवकृपा झाली. भगवान शंकर उदास अवस्थेमध्ये तपश्चर्याला बसले. हजारो वर्षे गेली, पण आता लग्न करायचे, तारकासुराचा वध करायचा आहे. त्याच्याकरता पुत्र शिवपुत्र हवा आहे. सतीनं जन्म घेतला हिमालयाच्या पोटी. मैना आणि हिमालय त्याला पर्वतही म्हणतात. तिला नारद महर्षीने मंत्र दीक्षा दिली. लेकराचे पाय पाळण्यात दिसू लागले. हिमालयाला आणि मैनाला संतती बऱ्याच दिवस नव्हती, म्हणून भगवान विष्णू परमात्म्याची त्यांनी आराधना केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी मार्ग सांगितला. जगदंबेची आराधना करा, तुम्हाला संतती होणार आहे. सामान्य संतती होणार नाही, तर तुम्हाला विशेष प्रकारची जगदंबा स्वतः स्वरूप घेऊन तुमच्या उदरी जन्म घेणार आहे. त्या पद्धतीनं झालं. तिला दीक्षा दिली. तिला नाव तिचं ठेवायचा कार्यक्रम चालू होता. नारद महर्षी योगायोगाने आले. नारद महर्षींना विचारलं, नारद महर्षी मुलीचं नाव ठेवायचंय, काय ठेवावं? नारद महर्षींना सांगितलं, जनकाची कन्या कोण? जानकी. तशी पर्वताची कन्या कोण? पार्वती. म्हणून पार्वतीचं नामकरण केलं. ती उपवर झाली. लग्नाचा विधी, लग्नाचा विषय मांडला. नारद महर्षी पुन्हा हजर, कारण ती सगळ्या जगाची आई आहे. म्हणून नारद महर्षी सदैव तिथं तत्पर आहे. नारद महर्षींना विचारलं, महर्षी आता लग्नाचा विषय कसा हिचा वर असेल? नारद महर्षींना सांगितलं, हिचा वर का? हिचा वर गळ्यामध्ये रुंड माळा, सगळ्या अंगाला भस्म, विभूती लावलेली, स्मशानभूमीमध्ये वास्तव्य करणारा, महिन्यानं डोकंच आपटो आपटो घेतलं बाबा. आठला दळभद्री नवरा काय माझ्या पोरीच्या नशिबात? राहायला घर नाही, मसानवट्यात राहणारा, घरात मुंडकी अडकिल्याला. नाही 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 नारदा, बाई माझ्या लालाच्या लेकीला आणि असला. ते हिमालयांना सांगितलं होतं नका बघू, पण बायाची जात लई हेकड असते. भविष्य सांगणार, भविष्य पाहणार. वैभव आलाय चाललाय रस्त्याने, बघा तरी आपल्या बीबीचं लग्न जमा आहे तिचं. अगं बाई त्याच झालं नाही, तुझ्या बीबीचं काय होणार आहे म्हणून सांगत तू. तरी अहो एखाद्याचा आगाराचा गुण येत असतो. गड्याचं काम तर लईच हुल्लडबाज. मी म्हणून तरी तुमचा झालाय संसार. संसार बोलवा की त्याला, बोलवा. पैशाला मी कुठं बी चिकटपणा, कुठं पण चिकटपणा, का लईच पैसे घ्यायला लागला होय तो. अहो 5-50 रुपये ठेवले तर सगळं सांगा आपल्या घरात ती आडी अडचण. येतो की यांना भारी बोलता. बोलवलं बिचाऱ्यांना. मग भविष्य चालू केलं. तुम्हाला अडचणी नाहीत, पण तुमच्या घरामध्ये अडचणी आणल्या जातात. भविष्य चालू केलं. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे, पण लोक त्याचा फायदा गैरफायदा घेतात. बरोबर ना? चष्मावर चष्मेवाले असंच आहे ना? हाताकडे तुम्ही बघा, भविष्य मी सांगतो. येऊ द्या आई साहेबाला, त्यांना पुढच्या नाही खरी खाली बसायला जाऊन दे. रामकृष्ण बसा, खुर्ची दे.
पुढची द्यायची का? बर बसा मग. इथं बसा.